आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या। बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे। त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग 4 दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रायगडमधल्या पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतीये। पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी गजबजली आहे। अलिबागसह मुरुड, काशी, दिवेआगर, हरिहरेश्वरचे किनारे हाऊसफुल झालेत। पर्यटक स्पीड बोट, वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवतायत। मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्या। किहिम गए थे और अलीबाग गए थे, बट ये बीच और अच्छा है और ये गोवा से भी अच्छा लग रहा है मुझे, क्योंकि गोवा हम लोग जाते रहते हैं साल में एक बार, बट ये बीच बहुत अच्छा लगा हमको और हम लोग आते रहेंगे। मुंबईच्या सगळ्यात जवळची डेस्टिनेशन आहे, अलिबागला येऊ शकतो आम्ही आणि इकडचा निसर्ग वगैरे खूप छान वाटतं। इकडे निसर्ग खूप छान आहे आणि समुद्राच्या किनारी एकदम मस्त वाटतं इकडे। पर्यटकांनी सध्या सगळीच पर्यटन स्थळ हाऊसफुल झालेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, कसा प्रतिसाद आहे? सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी कोकण गजबजून गेलाय। नक्कीच भूषण, कोकणच्या सर्व किनाऱ्यांवर आपण जर बघायला गेलो तर मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते दाखल झालेत आणि जे आहेत सगळे किनारे जे आहेत ते हाऊसफुल झालेत। कोकणातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जा, तुम्हाला हाऊसफुलचा बोर्ड जो आहे तो पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्यामुळे कोकणातले जे किनारे आहेत ते हाऊसफुल झालेत। त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। सध्या कोकणामध्ये जे आहे ते पर्यटन महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आले। रत्नागिरीमध्ये हे पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आणि आज त्याचं उद्घाटन आणि सलग 3 दिवस इथल्या जे पर्यटक येणार आहेत त्यांना खास मेजवानी आणि खास मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांनी जे आहे ते सर्वाधिक गर्दी केलेली पाहायला मिळते। खास करून रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणामध्ये दाखल झालेत आणि मुंबई आणि पुण्यावरून पर्यटकांची संख्या येण्याची जी आहे ती सर्वाधिक इथे पाहायला मिळते। आपण सध्या आहोत रत्नागिरीच्या भाटे किनाऱ्यावर आणि या ठिकाणी जे आहे ते आज पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी स्थानिक कलाकारांनी हे वाळू शिल्प जे आहेत ते तयार केले आहेत आणि हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते कोकणामध्ये आलेले आहेत, रत्नागिरीमध्ये आलेले आहेत आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या दिवसेंदिवस ही वाढत चालली आहे आणि येणाऱ्या पर्यटन महोत्सवामुळे कोकणातल्या पर्यटनाला नवी संजीवनी देण्याचं काम सध्या इथलं जिल्हा प्रशासन करत आहे। भूषण, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय कोकण सध्या हाऊसफुल झालंय पर्यटकांनी। सलग 4 दिवस सुट्ट्या आहेत। जाऊयात गोव्याला। मे महिन्याच्या असह्य उकाड्यावर गोव्याच्या समुद्राचा उतारा आल्हाददायी ठरतोय। सलग 4 दिवसांची सुट्टी आणि मुलांच्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो पर्यटकांनी गोव्याकडे धाव घेतल्याचं दिसून येत आहे। अशातच उद्या गोव्यातल्या 6 केंद्रांवर सीईटी परीक्षा होतीये, त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली दिसते। गोव्यातल्या तब्बल 18 किनाऱ्यांच्या विस्तृत किनारपट्टीवर पर्यटकांनी तोवा गर्दी केली आहे। उत्तर गोव्यातील कलंगूट, बागा, सिक्केरी, वागातोर यासारखे किनारे गर्दीनं फुलून गेलेत, तर दक्षिणेतील कोलवा, बाणावली, बारका पर्यटकांच्या पसंतीला पडतायत। सागराच्या अथांग लाटा अंगावर घेत मस्त डुंबण्याचा अनुभव पर्यटक इथे घेत आहेत। किनाऱ्यावरच्या वॉटर स्पोर्ट्सने सुट्टीची रंगत आणखीनच वाढतीये। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिल पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। अनिल, जबरदस्त गर्दी इथे झालेली दिसते, काय प्रतिसाद आहे पर्यटकांचा? भूषण, बरोबर आहे। एकतर सलग सुट्ट्या आहेत आणि अशातच सुट्ट्यांची सुरुवात झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये लोक नॉर्मली गोव्यामध्ये येतातच, पण यावेळेला ह्या ज्या सरकारी अधिकारी किंवा हे जे आहेत यांना सर्वांना सुट्टी असल्यामुळं पर्यटकांची संख्या इतकी मोठी झालेली आहे। ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाहीये। अरुंद रस्ते आहेत मुळातच, त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आहे। लोक प्रचंड प्रमाणामध्ये गोव्यात आलेले आहेत। त्यामध्ये कर्नाटकातली ही संख्या बरीचशीच आहे, पण महाराष्ट्रातली जी संख्या आहे ती लक्षणीय आहे। त्यामुळं सध्या तरी गोव्याचं जे पर्यटन आहे हे पीक पिरियडवरती असं म्हणायला काही हरकत नाही। अशातच उद्या परीक्षा होत आहेत, सीईटीच्या ज्या एक्झाम आहेत आणि त्या एक्झामसाठी जे विद्यार्थी आहेत हेही विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यात दाखल झालेत। भूषण, धन्यवाद अनिल या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत शाळेतल्या बच्चे कंपनीला आणि त्याचबरोबर आता सलग 4 दिवस सुट्ट्या नोकरदार वर्गाला आल्यामुळे आता गोवाही हाऊसफुल झालाय। त्यातच उद्या सीईटीची परीक्षा सुद्धा गोव्यात होतीये, त्यामुळे गोव्यामध्ये पर्यटक त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ही गर्दी पाहायला मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।